पुणे महानगरपालिकेमध्ये बोगस इंजिनियरना नियुक्ती देण्याचा प्रकार काल 30 जुलै 2026 रोजी झाला। याबद्दलचे आदेश अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर केले आणि याबाबत खरं म्हणजे 2021 मध्ये ज्यावेळी सेवा ज्येष्ठता यादी जाहीर झाली त्यातल्या 18 जणांवरती आम आदमी पार्टीने आक्षेप नोंदवले होते। त्यांच्याकडे AICTE मान्यता प्राप्त डिप्लोमा किंवा डिग्री सर्टिफिकेट नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांना नियुक्तीपत्र देण्यात येऊ नये ही आम आदमी पक्षाची स्पष्ट भूमिका होती। त्याच्यामुळे गेले 4-4.5 वर्ष आम आदमी पक्षाने वारंवार हा प्रश्न लावून धरून अशा पद्धतीने बोगस अभियंत्यांना पुणे महानगरपालिकेमध्ये भरती करण्यात येऊ नये ही मागणी केली होती। शिवाय अगोदरचे जे 24 भरती केले होते त्यांच्यावरती बडतर्फीची कारवाई करावी ही आपण आग्रहाची मागणी केली होती। या संदर्भामध्ये जे इतर काही उमेदवार आहेत हे माननीय उच्च न्यायालयामध्ये गेलेले असताना उच्च न्यायालयापुढे पुणे महानगरपालिकेने ही सर्व जी माहिती आहे आम आदमी पार्टीने घेतलेले आक्षेप आहेत या जे बोगस पदविका आहेत याबाबतची माहिती पूर्णपणे लपवून ठेवली आणि न्यायालयाला असं भासवलं की याच्यामध्ये केवळ उशीर होतो आणि त्याच्यामुळे न्यायालयाने ही प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आदेश दिले। एक प्रकारे न्यायालयाची दिशाभूल करण्याचं त्याचा अपमान करण्याचं काम हे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांनी केलेलं आहे। याच्या विरोधामध्ये आम आदमी पार्टी न्यायालयाकडे दरवाजे ठोठावणार आहे। आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांवरती गुन्हे दाखल व्हावेत ही आम आदमी पक्षाची प्रामुख्याने मागणी असणार आहे आणि काल जो आदेश त्यांनी जारी केला आहे हा आदेश तात्काळ रद्द करून या 18 जणांची नियुक्ती रद्द व्हावी ही आम आदमी पक्षाची मागणी आहे।